हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा। तर कालचा जो व्हिडिओ मी ब्लॉग टाकलेला होता ना, त्याच्यावरती खूप सारे कमेंट आलेले आहेत आणि अशा काही कमेंट आहेत ना, तर खरंच काही कमेंटचं उत्तर काय द्यावं हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। मी तुम्हाला तिथे स्पष्ट सांगितलेलं होतं की मी कशासाठी तो व्हिडिओ बनवते, टायटल लिहिलेला आहे की, आणि तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ पूर्ण ऐकाला त्यास तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मी व्हिडिओ तसा बनवलेला आहे, का बनवलेला आहे, पूर्ण मी त्यामध्ये हे केलेलं आहे व्हिडिओमध्ये। तरीसुद्धा बरेचसे कमेंट आलेले आहेत। तर एका पुण्यातल्या ताईचाच एक कमेंट आलेला आहे की मला पण माझ्या घरचे खूप त्रास देतात, मला राहू वाटत नाही असं तसं, पण मी तुमच्या घरी येऊन राहू का असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर। पण मी काही एकटी राहत नाही आहे, माझी पूर्ण फॅमिली आम्ही राहतो। आणि तो जो व्हिडिओ आहे ते करण्यामागे एका लेडीजचा मला कॉल आला होता, म्हणजे त्यामध्ये मी पूर्ण मेन्शन तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, तरी पण तशी कमेंट केलेली आहे। आणि खरं सांगू का ताई, तुम्हाला जर घरात तेवढा त्रास होत असेल ना, तर तुम्ही काय करा, स्वतःला काहीतरी गुंतवून घ्या आणि काहीतरी काम करा, स्वतःचं करिअर करायला लागा काहीतरी। लेडीजने पण असं नाही की घरातली कामच केली पाहिजे, असं नाही आहे की तुम्ही काहीतरी लाईफमध्ये केलं पाहिजे। आणि स्वतःच्या मेन म्हणजे तुम्ही पुण्यात राहताय, आणखी सगळ्यात चांगली गोष्ट आहे। आणि माझ्या बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर पण तिथे शेअर केलेला आहे। इंस्टाला जाऊन तुम्ही पल्लवीची दुनिया, पल्लवी भोपळे 9 हे जरी टाकलं ना, तिथं तुम्हाला माझा आय डी मेन्शन होईल आणि तिथं मेन पेजवरतीच माझा एक नंबर पण दिलेला आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करा। आणि तुम्हाला जर घरी बसून काही काम करायचं असेल तर तिथे नक्कीच मी हेल्प करेन। आणि असं काही नसतं बघा की घरातले काय नेमकं प्रॉब्लेम आहे मला तुमचं काहीच कळालेलं नाही आहे। आणि पहिली तर गोष्ट, ह्या जो व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट केलेली आहे ना, टायटल बघून केल्यापूर्वी कदाचित तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकलेला नसेल, आता तो ऐकला नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्या, मग तुम्हाला समजेल की तो व्हिडिओ मी का तसा बनवलेला आहे वगैरे, टायटल का टाकलेला आहे तसं, म्हणजे आपला थंबनेल तसं काय आहे तुम्हाला पूर्ण डिटेल्स कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, ऐका, मन लावून मग कमेंट करा। आणि जर तुम्हाला तुमच्या घरी जर काही एवढं प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरचे जर तुम्हाला समजून घेत नसतील, तर तुम्हाला जर खरंच काम करायची इच्छा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, काहीच प्रॉब्लेम नाही। आता इथं मी नंबर देत नाही आहे, पण माझ्या इंस्टावरती नंबर आहे, तुम्ही जाऊन तिथे मला कॉल करू शकता। आणि राहिली गोष्ट, तुम्ही म्हणताय ना मला की मला तुमच्या इथंच घरी राहायला यायचं आहे असं तसं आहे, पण असं कोणी कुणाच्या घरी राहायला वगैरे नाही हे करत, अलाउड नसतंच। काही मदत लागली, तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम काहीतरी कमवायची इच्छा असेल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते। माझ्याकडे जेवढे काही मी आहे, पुण्यात राहते इतक्या वर्षाला, माझ्या बऱ्याचशा ओळखी आहेत संस्थेमार्फत वगैरे, तुम्हाला काय काम करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करू शकते 100%। फक्त कॉन्टॅक्ट करा। आता इथे नंबर दिलेला नाही तुम्हाला, मागं सांगितलं मी, तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आता बघा, इथले घरातले माझे जे काही कामं आहेत ते आता मी उरकून घेत आहे। घरातलं बेडशीट म्हणा, सगळ्या रूममधले मी आता चेंज वगैरे करून घेत आहे। त्या दिवशी कार्यक्रमाला घातलेली साडी ती पण आता ठेवून वगैरे सगळं घेणार आहे। आणि आज आहे आमच्या सोसायटीमधल्या गणपतीचं विसर्जन, तर त्यामुळे तिथे पण जायचं आहे मला। खूप सारी घाई आहे आणि हे खूप सारे कमेंट आल्यामुळे म्हटलं चला त्या कमेंटवरती बोलावं तुमच्याशी। आणि खरंच कमेंट करताना विचार करून करा, कारण की तुम्ही नुसतं थंबनेल टायटल बघून त्याच्यावर अंदाज लावू नका। आतमध्ये पण आम्ही पूर्ण डिटेल्स हे केलं असं, मीच नाही प्रत्येक ब्लॉगर जो ब्लॉग बनवतो तो प्रत्येक गोष्ट शेअर करतो तुमच्याशी, आणि जे काय आहे ते रिअल तुमच्याशी मांडायचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही तो करतच असतो। तर आता घरातली सगळी कामे वगैरे पटपट उरकून घेणार आहे, जायचं आहे खाली, त्यानंतर जेवण म्हणा हे ते सगळं थोडंफार तयारी म्हणा थोडंसं करून घेणार आहे। आणि आता जे काही माझी त्या दिवशी साडी आहे ना, मी ठेवून घेत आहे, इकडे तनीच्या रूममध्ये ठेवलेली आहे साडी, ते ठेवून घेतलेली आहे। तर आता बघा, मी बेडशीट वगैरे टाकून बसलेली आहे, मला ना खूप कंटाळा आलेला आहे बघा। आता तुम्हाला सांगते मी किती वाजले, 6 वाजते लागलेले आहेत आणि फ्रेश झालेले नाही, इतका कंटाळा आलेला ना मला आज। म्हणजे आजचा दिवस ना बोर केला, कधी कधी होतं बघा असं ना। आता मला इतकं काम आहे तुम्हाला मी सांगते। ॲक्च्युली आमच्या सोसायटीच्या गणपतीचं विसर्जन आहे आज। भांड्यांचा ढिगारा पडलेला आहे, डिशवॉशर लावलेलं नाही आज। डिशवॉशरमधली ना वॉश केलेली भांडी स्वतःशीच पडलेली आहेत। फ्रेश मला करायचं आहे, ते पण कंटाळा आलेला आहे। तनु देतो का करून फ्रेश मला, बघू बरं। आता त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे बघा, कारण खाली गेल्यानंतर आमच्या इथं कसं विसर्जनचं डान्स वगैरे होतं, बघूया आता डान्स ह्यावेळेस आहे का नाही, कारण लास्ट टाइम तर होतं, ह्यावेळेस पण बघूया आपण कसं काय, तुम्हाला मी शेअर करणारच आहे।
चला तर आता मी आवरून घेते सगळं आणि तुम्हाला नंतर भेटते. बाय. तरी ते बघा मी तयार झालेली आहे मस्तपैकी. ड्रेस वगैरे आता साडी वगैरे घातलेली नाही आहे, पटकनी म्हणलं चला ड्रेस वगैरे घालूया. ट्रॅडिशनल ड्रेस घातला आहे. कसं वाटतं मला सांगा कमेंट करून हा ड्रेस. आणि आमचे गणपती बाप्पा खूप छान दिसत आहेत. चला आता निघूया कारण खूप घाई झालेली आहे आणि घरी आल्यानंतर थोडंफार काम पण करायचं आहे बघा. म्हणताना आरतीला पण जाऊयात. तुम्हाला सोसायटीला गणपती पण मी दाखवते, आरती वगैरे कशा पद्धतीने आमच्याकडे असते. आणि माहीत नाही आता किती लोक वगैरे असतील, आता गेल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर खाली आलेले आहे, लिफ्टमध्ये थोडं शूट केलेलं नाही आहे, बाहेर आल्यानंतर शूट केलं. तर फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत दिसत आहेत मला समोर. आणि आता आमच्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे जर जमलं तर मी शूटिंग करेन, नाहीतर नाही, तुम्हाला पुढचं दाखवेन मी. छान केले डेकोरेशन. आमच्याकडे नसते अगं, सासरी नाही माहेरी नाही. सोसायटी गणपतीचं आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये एक फ्रेंड आहे ना, तिच्याकडे गौरी बघायला गेले होते. म्हणजे त्या दिवशी दोरे घ्यायचे होते ना, मग त्या दिवशीच तिने आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं. मग तिच्याकडे गेले, तिथल्या गौरीचं दर्शन वगैरे घेतले. आणि त्याच्यानंतर मी खूप उशीर झाला. मग आमची ते मिरवणूक निघालीच होती, पण मी तेवढ्यातच मी घरी आले कारण की काय जर मला स्वयंपाकाचं 8:30 वाजले होते. आमच्याकडे ॲक्च्युली 8च्याच जेवण लागतं सगळ्यांना. आणि मी कसं झालं की मी स्वयंपाक काहीच केलेलं नव्हतं. म्हटलं होतं मी तयारी करेन, पण बाकीचे कामामुळे ना मला जमलंच नाही. त्यामुळे मग आता वर आलेले आहे आणि आता मी इथे स्वयंपाक वगैरे करत आहे. आणि काही साधं सिंपल असं मस्त पोहे असे मी बनवलेले आहेत. आणि एका ताईची कमेंट आली होत्या, हे कमेंटवरती खरं सांगते मी खूप हैराण झाले की कमेंट वाचून वगैरे. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर प्रचंड असे कमेंट येतात बघा. आणि तुमचं व्हिडिओ खूप असे व्हाईट दिसतात. मला नाही माहीत व्हाईट का पण दिसतात. ते आपलं नॉर्मल जसं असतं ना, मी तसंच ते शूट केलेलं आहे. आणि कदाचित आमची इथं कसं झालं माहिती आहे का, माझा जो काही किचन ओटा आहे ना तो पण व्हाईट कलरचा आहे. त्यांना आमच्या सगळ्या भिंती व्हाईट कलरच्या त्या. आणि त्यांचं फर्निचर पण व्हाईट कलरचं आहे. मग कदाचित लाईट लावल्यानंतर ते रिफ्लेक्शन म्हणून ते व्हाईट जास्त दिसतं का काय असं वाटतं, माहीत नाही आहे मला. तर मुलांचं खूप दिवस झालं चाललं होतं की मम्मा चॉकलेट मोदक बनव, चॉकलेट मोदक बनव. त्यामुळं मी आता इथे चॉकलेट मोदक बनवणार आहे. त्याचं ते मोरडे कंपनीचं मी कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, मिल्क बेसमधला. आणि तुम्हाला पुढे दिसेलच काय झालेलं आहे नेमकं माझ्या ह्याचं चॉकलेट मोदकचा सगळा प्लॅन फसकटला आहे. ॲक्च्युली मी चॉकलेट मोदकचा बिझनेस मी केलेला आहे. बऱ्याच जणांना मी हे विकलेले पण आहेत करून वगैरे. पण काय झालं माहिती आहे का, ह्यावेळेस जरा थोडंसं खूप म्हणजे मला वाटतं 3 वर्षातनं मी बनवायला लागले होते एखादा. आणि मी ज्यावेळेस त्यांना विचारत असते म्हणले नाही का कंपनीचं ते पॅकिंग चेंज झालेलं आहे वगैरे. चला आपण प्रयत्न तर केलेला होताच, मी तर फिसकटला जाऊ द्या. आणि दुसरी गोष्ट, एक त्या ताईंची तुम्हाला जे काही मी मगाशी बोलले होते ना सुरुवातीलाच की त्या ताईंची कमेंट वगैरे, ताई तुम्ही खरंच मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. कारण की पुण्यामध्ये खूप साऱ्या अशा संस्था आहेत ना, त्यांच्याशी ओळख आहे, तर त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईन मी. मला काहीच नाही. आणि जर तुम्हाला खरं सिरियसली काहीतरी आयुष्यात करायची इच्छा असेल, म्हणतात ना जसं चूल मूल आणि हे तर कोणी पण करतं, पण तुम्हाला जर हे करत पण जर तुम्हाला स्वतःला पैसे कमवायचे असतील, तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील, कसं असतं प्रत्येक गोष्ट ही पैशावर येऊन थांबते माणसाची. त्यासाठी पैसे वगैरे कशा पद्धतीने हे करायचं वगैरे मी तुम्हाला शिकवेन. खूप छान असा आमचा न्यूट्रिशनचा बिझनेस आहे, तो मी तुम्हाला शिकवायचा नक्कीच प्रयत्न करेन. आमची पूर्ण टीम प्रयत्न करेन. तर आता बघा इथे चॉकलेटची मोदकचा कसा प्लॅन फिसकटलेला आहे. हा चॉकलेटचा मोल्ड मी काढून ठेवलेला होता, आता ते तसंच ठेवून देणार आहे. नाही बघा ब्राउनीसारखं सेम झालेलं आणि इतकं घट्ट आणि टेस्टी तर ब्राउनीसारखीच लागत होते बघा. अशा पद्धतीने माझा प्लॅन फिसकटलेला आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने पचका झालेला आहे. ट्रेनिंग चालू होतं, व्हिडिओ शूट करत होते आणि मोदक पण बनवायचं काम चालू होतं. म्हणजे सगळं करत मी ऐकत होते ट्रेनिंग. आणि खाली जाऊन पण आणि तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे. आणि निमिषला खूप इच्छा होती की मम्मा आपले गणपती बाप्पा आलेले आहेत, तर तू चॉकलेटचे मोदक बनव. तर अशा पद्धतीने पचका झालेला आहे. तर मग नंतर मी त्या शॉपला फोन केले आणि शॉपला फोन केल्यानंतर म्हणलं ते काही व्यवस्थित आलेलं नाही आहे. तर अशा पॅकिंगचं मी ज्यावेळेस गिरेस केलं होतं ना, तर ह्या पॅकिंगचं नव्हतं खरं तर, ते कंपाऊंड वेगळंच होतं.
पॅकिंग पूर्ण क्रीम कलरचं होतं आणि आता हे असं आहे. मी आणल्यानंतर त्याला परत कॉल केले होते की तो काय म्हणला दुकानदार की वेगळं पॅकिंग आलेलं आहे मार्केटमध्ये. मग मी म्हटलं ठीक आहे, आलं असेल तर बनवायला घेतलं तर अजिबात ते घट्टच होऊन बसलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलंच. आता मुलं माझी नुसतं हे खाऊनच, म्हणजे ब्राउनी कशी लागते ना सेम तशी टेस्ट लागते. मी आता खाऊन बघितलं, मस्त लागते. तर मुलंच मस्तपैकी एन्जॉय करतील. पण मोदक आपले गणपती बाप्पासाठी झालेले नाही आहेत, त्यामुळं ठीक आहे. आपण आता कोणाला तर विचारून मला ते आणावं लागणार आहे. चला तर मग आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवीन व्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.